श्रावणी, 1 मिनिट थांब, मला बोलायचं आहे. पण मला नाही बोलायचं तुझ्याशी. पण मला बोलायचं आहे ना. बर बोल बाबा, तुझं काय ते मिटवून टाक एकदाच. तुला नवीन स्थळ येणार आहे काय बघायला? हो, पण तुला काय करायचं? मी विचारतोय ना तेवढंच सांग, बाकीचं तू मला विचारू नकोस. होय का? पण तू कोण मला विचारणार? तुला तर चांगलंच माहित आहे मी कोण आहे ती. होय माहिती आहे की कोण आहेस तू ते. मला फसवून दुसऱ्या मुलीशी. काय दुसऱ्या मुलीशी? जसं तू समजतेस का नाही तसं काय नाही. जाऊ दे सोड, तुझ्याशी बोलण्यात काय अर्थच नाही. कामाचं बोल, मला का थांबवलंयस इथे? मला खूप काम आहेत, तुझ्यासारखी मी मोकळी नाही. बरं ठीक आहे, जे स्थळ बघायला येणार आहे ना तुला ते चांगलं नाही. होय का? ते माझं मी बघेन ना, चांगलं वाईट तुला काय करायचं? मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय, तो मुलगा चांगला नाही. ऐक जरा माझं. तू माझं किती ऐकलंस? मला सांगायला आलायस? ते नाही, परवापर्यंत पूर्ण खायला आली होतीस आणि आज इतक्यात लगेच बदललीस. हे पण मी तुझ्याकडूनच शिकले. होय काय? होय. बर जाऊ दे, पण एक लक्षात ठेव, त्या पोरग्याला होकार देऊ नकोस, नाहीतर पूर्ण आयुष्य बर्बाद करून घेशील. अरे काय काय भावा, आज गावात काय भानगड? अरे उद्या पोरगी बघायला जायचं आहे, त्यासाठी जरा नटायचं म्हणतोय. तर केस कापतो, जरा दाढी करतो, मस्त जरा फेशियल करतो, म्हणजे कसं उद्या चांगलं दिसलं पाहिजे बघ. तरीच म्हणलं तू गावात कसा का आला? त्या शेड तो असं येणार नाही गावात. बर येतोस काय? जरा कपडे पण आणायचे. नाही नको, मला लय काम आहे, तिथे सागर यायला लागलाय, त्याची वाट बघायला लागलोय मी. मला सांग, तू जिच्यासाठी एवढं करायला लागलाय, केस कापालाय, जाडे करायलाय, फेशियल बी करणार आहे, ती पोरगी कोण आहे? ती पोरगी लाखात एक आहे. तुला म्हणून सांगतो, माझ्या उभ्या आयुष्यात अशी पोरगी मला भेटत नसते. काय सांगालय? कुठे दाखवच मग, आता मला बघायचंच आहे कोण आहे ती. लका तू बरोबर बोलास लागा, तुझ्या उभ्या आयुष्यात असली पोरगी माही नाही. ती जाऊ दे, तू तुला होकार दिल? होकार? होकार काय द्यायलाच पाहिजे. सांगतानाच सांगितले 10 एकर शेती आहे, त्यातली 4 एकर बागायतदार आहे, मग होकार का देणार नाही मला ती पोरगी? बरोबर आहे लगा तुझं. धन्य आहे तुम्हाला. तुम्ही राव काय खरं नाही, कसं बी काय बी सांगून राव लग्न करा, पट्ट्या पाडालाय तुम्ही. एकदा लगीन होते बघ, बस बाकी काय नको आहे बघ. तर जाऊ काय? जावा चालते. मलाही बघा असे पट्ट्यातले कोण असते तर. काय राव माणसं खरं बोलत नाही, ती गणवून लग्न करायला लागले ती. पप्पा, तुम्हाला एक बोलू का? बोल की. आज मला पाहायला स्थळ येणार आहे का? अरे होय की, माझ्या लक्षातच नाही बघ, तुला आज पाहायला स्थळ येणार आहे ते. आणि माझ्या कसं काय लक्षात नाही हेच मला काय कळलं नाही. बरं, कोणतं आहे स्थळ? चांगलं आहे ना? होय, स्थळ चांगलं पण आहे आणि आपल्या पाहण्यातला पण मुलगा आहे. काय करतो मुलगा? मुलगा होय, शेती करतोय. काय? होय. शेती? होय. पण मी तर जॉब करते आणि तुम्ही मला शेतकरी मुलगा पाहताय होय? अगं तो मुलगा पहिला पुण्याला जॉबच करत होता, पण त्याची शेती जास्त असल्यामुळे तो शेती व्यवसाय करायला लागला आणि तो तुझ्या जॉबपेक्षाही शेतीमध्ये जास्त पैसे कमवतोय महिन्याला. हो, पण शेती आणि जॉब नाही जुळत पप्पा. अगं होय, माहिती आहे मला जुळत नाही, पण मुलगा लगेच आला आणि लगेच लग्न ठरलं, असं होतंय का? पण बरोबर आहे तुमचं. बघूया पुढच्या पुढं. ठीक आहे. हा, हे तर थांबलाय सोय, मी लगा तिकडं उडका लागलोय. अरे घरात बसून टाइम जाईना, आता काय करायचं म्हणून येऊन बसतोय. बर, तुला एक सांगायचं होतं. काय रे? तुला सांगू की नको हेच कळण झालंय मला आता. अरे बोल की बिंदास तू.
तर श्रावणीने स्थळ बघायला सुरुवात केली. होय माहिती आहे की मला. पण तुला माहिती आहे का तिला पाहायला कोण जाणार आहे ते? माहिती आहे की तो आपला रोट्यातला पम्या. काय? तुला नाही कधी कळालं? अरे मला पम्यानं येऊन सांगितलं आणि त्याला तर कुठं माहीत आहे आमचं चालू आहे ते. मग तुला लय भारी वाटलं असेल का, कारण तुझ्या मागची पेढा जाणार म्हणून. नाही रे, ते ऐकलं की नाही तेव्हापासून कशात मनच लागेना. जाईल तिथं तिचाच विचार आहे डोक्यात आता. मला वाटलं तुला हे ऐकल्यावर लय आनंद होईल, पण तुझा विचार बघून असं वाटायलंय की तुझ्या मनात तिच्याबद्दल वेगळाच विचार सुरू आहेत आता. तू म्हणतोयस ते पण बरोबर आहे रे, पण कसं आहे तिचं लग्न दुसऱ्यासोबत, मग कसं मन लागणार तूच तर सांग. मला वाटते बघ श्रावणाला पण असंच वाटत असणार. तू पण दुसऱ्या मुले पाहतोस म्हटल्यावर तिला पण कसं तर वाटत असणार ना. होय, पण तिने जर येऊन प्रेमानं बोलली असती तर चाललं असतं की, पण तिचं काय नाही, सतत भांडतच असते. अरे ती भांडणारच आहे तुझ्याशी. पण का? कारण मीच तिला सांगितलं होतं तुझं लग्न ठरलंय म्हणून. काय तुला काय अक्कल बिक्कल काय आहे का नाही? तू कशाला सांगायला गेलास तिला? मला अक्कल आहे म्हणूनच मी तिला सांगितलं. पण का सांगितलंस तू? कारण तुम्हाला तुमच्या प्रेमाची किंमत कळावी म्हणून. तू कराय गेला दुसरं, आता होऊन बसले तिसरं. आता यात काय करायचं सांगतोच. तू टेन्शन नको घेऊ रे, मी आहे की. पण तू करणार काय? आता आपण त्या प्रमोदला पोरगीच बघून द्यायची नाही. प्रमोदला पोरगी बघून नाही? मग नेमकं काय करायचं आपण? तू चल, मी सांगतो तुला. ठीक आहे चल. नमस्कार. हो नमस्कार, तुम्हालाच विचारते. नमस्कार. नमस्कार. काय आज गावात लवकर आलाय? होय, गावात यायच नाही का मी? नाही गावात येऊ शकताय, पण तुम्हाला एक बोलू का? बोला की. तुमचा आज असा चेहरा पडल्याने म्हणे हे का दिसतोय? माझा चेहरा पडला ना हो. हं? तुम्हाला काय अडचण आहे का? नाही अडचण नाही, पण माफ करा, माझं काय चुकलं का? नाही, तुमचं काय चुकलं नाही, आमचं चुकलं हो. नाही काय चुकलं ते हे नीट सांगशील का? म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही? तुम्ही काय सांगताय, काय माहीत असेल तर मी सांगणार. कळलं ना, राहू दे, विषय सोडून द्या. हां, ज्यावेळेला वेळ येईल का नाही त्याला तुम्हाला कळेल सगळं. हां, तुम्ही माझा का ना फालतू वेळ घालवला बघा. हां, राहू दे, तुमच्या नादाला लागण्यात काय अर्थ नाही. जातो, निघतो मी. याला म्हणायचं चोराच्या उलट्या बंबा. मी यांना माझी मुलगी देऊन यांना इवाई करायचं म्हणतोय, तर यांचं काय भलतंच. देवा, अजून नशिबात काय काय वाढून ठेवलंस बाबा. तू माझ्या समोर असलीस ना, मला काय होते माझं मला समजत नाही. तुला एकटक पाहत राहावं असं वाटतं. पण तू भांडतोस ना माझ्याशी. काय करणार, ह्या नाजूक फोटातून नको ते शब्द बाहेर पडतात, त्यामुळे सगळं असं होतंय बघ. पण या नाजूक ओटातून नको ते शब्द बाहेर न येण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं नाही वाटत तुला? मग मी नेमकं काय केलं पाहिजे? डोळे बंद कर, सांगते. अरे काय बोललाय बिल्लायस काय लगा तू? काय कळते बिळते नाही? तू समजते ती मी नाही. अरे इथं तर श्रावणी होती आता. दिवसा स्वप्न बघायला जरा बंद कर.
बरं असंच सोड लय भारी वाटत होते तू चित्र आहे